बघा, कृष्णाच्या वेळेला कृष्ण मोंदे जगद्गुरू म्हणतो, त्याचा कोण आता शत्रू असतात. आपण भगवंताला सुद्धा शत्रू असतात, आपल्याला शत्रू आहेत. जरासंध ज्या वेळेला द्वारकेवर मथुरीवर हल्ला करायचा, त्यावेळेला त्याला माहीत होतं याचं मरण कोणाच्या हातात नाही, भीमाच्या हातात नाही. आणि मग तो 17 वेळा पळून गेला. काय केला? रणछोड राया म्हणतात त्याला. का? जर लोकांचं कल्याण होत असेल तर मी बाजूला गेलेलो बरं. आणि मग तो बाजूला जायचा. आणि मग एक दिवस काय झालं, कृष्ण भीम याने काय केलं, याचं रूप घेतलं, ब्राह्मणाचं रूप घेतलं. अर्जुन तिघांनी अर्जुनाचं रूप घेऊन त्याने काय केलं, जरासंधाच्या नगरीत गेले आणि ब्राह्मणाचं रूप घेऊन गेले. आणि तो ब्राह्मणांना, जरी राक्षस होता पण तो ब्राह्मणांना दान करायचा. राक्षस होते ते भक्ती करत होते, दानधर्म करत होते. मी करतो ही जी भावना असते ना, त्याला राक्षस म्हटलं जातं. जो भगवंत करतो, दैवी शक्ती, त्याला खरं मानलं जातं. आणि मग त्या गेल्यानंतर त्यांनी त्याला सांगितलं, बा तू ब्राह्मणांना दान देतो, मग आम्हाला दक्षिणा पाहिजे. म्हणा काय? म्हणा तुझ्याशी युद्ध करायचे. त्याने भीमाकडं बघितलं, म्हणा मला एक भीमासंग मी युद्ध करेल. आणि त्यांचं 21 दिवस युद्ध झालं. तर जरासंध एक राक्षसने ना 2 असे भाग होते ते एकत्र केले होते, जरा नावाच्या राक्षसीनं. आणि तो एकत्र केल्यामुळं त्याला मरण नव्हतं. तो असा उभा चिरायचा. त्यांचं गदायुद्ध झालं, गदा मोडल्या, कुस्ती झाली, भीम चिरायचा, फेकायचा, तो परत झाडायचा. आजही बघा, आपण झाडावरती कलम करतो ना, आणि तो कलमाला फांद्या फुटतात, म्हणजे तो शोध आहे आज. तसा त्याला चिरलं तरी तो परत पाठायचा. मग कृष्णाने अक्कल लढवली, विरुद्ध दिशेला फेकलं गेलं. विरुद्ध दिशेला फेकल्यामुळं जरासंधाचा नाश झाला. त्याच्या नगरीमध्ये अनेक राजे होते, बंदिवान होते, ते मोकळे केले आणि कृष्णाचा विजय झाला. म्हणून कृष्ण कसा होता? धूर्त होता. तर आज आपण काय करा, जगायचं आहे ना तर कसं करा, विचारानं जागा, धूर्तानं जागा. जय भैरवनाथ महाराज की जय.